पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मुक्ति मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि या ग्रंथाचा हेतू हृदयामधील सर्व संशय दूर करणे असा आहे। साधारण माणसाला या विषयाशी काहीही घेणं देणं नसून याची गरजही नाही आहे आणि हा काही नवलाचा विषय नाही आहे। सृष्टीमध्ये कुठल्याही पदार्थाची आवड, विषयाची आवड कोणाचीही समान असू शकत नाही आणि तशी नाहीच आहे। प्रत्येकाचा विषय निराळा आहे। प्रत्येकाला वेगवेगळ्या पदार्थांची, वेगवेगळ्या विषयांची आवड आहे। त्यामुळे सर्वांनाच हा विषय आवडेल किंवा आवडावा असा हट्ट आपण करणं हीच मुळात फार मोठी आपली चूक आहे। आणि जगामध्ये प्रत्येक जण हा आपल्याला जे आवडतं ते दुसऱ्यावर थोपवण्याचा प्रयत्न करतो। प्रत्येकाला असं वाटतं की मला जे आवडतंय ते मी दुसऱ्याला सांगावं आणि दुसऱ्याने त्याप्रमाणेच चालावं असं प्रत्येकालाच वाटतं। मग काही लोकांनी जर आपलं ऐकलं तर मग बरं वाटतं आणि जे आपलं ऐकणार नाहीत त्यांच्याविषयी आपल्याला राग येतो। तो अति झाला की क्रोध होतो, नाही का? तर अशा रीतीने सगळं जगत सुरू आहे। आपलाच विषय नाही, कुठलाही विषय असो, प्रत्येक जण हा आपला विषय दुसऱ्याला ऐकवण्याच्या भानगडीत पडलेला आहे आणि आपणही तेच करतो आहोत। हे करू नये असं नाहीये, पण हे करत असताना हे नक्की लक्षात ठेवावं की ज्यांना गरज आहे तेच हा विषय घेतील, ज्यांना गरज नाही ते विषय ऐकून सोडून देतील आणि त्यांनी सोडून द्यावं कारण त्यांना त्याची गरज नाहीये म्हणून। आपण जेव्हा हा विषय घेऊन बसतो, आपण जेव्हा या विषयामध्ये गती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला या विषयाची गरजच काय आहे याचाही आपण विचार करायला हवा। व्यवहारामध्ये सुद्धा आपण जे काही करणार आहोत, जे काही करतो आहोत, हे करत असताना त्याची आपल्याला गरज काय आहे, दुसऱ्याला गरज काय याचा विचार न करता आपल्याला त्यावेळेस, त्या काळी, त्या काळानुसार गरज आहे का नाही, जर असेल तर ती दुसऱ्याला गरज असो अथवा नसो आपल्याला ते करणे आहे। त्यामुळे या विषयामध्ये सुद्धा असंच आहे। आपल्याला हा विषय गरजेचा आहे का हे आपल्याला जर कळलं तरच आपण याच्यामध्ये गती करू शकणार आहे, नाहीतर आपण यामध्ये गती करू शकणार नाही। म्हणून पहिल्यांदा हा विषय काय आहे, हा विषय कशासाठी आहे, या विषयाचा नक्की हेतू काय आहे हे आपल्याला कळून घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतरच कदाचित आपल्याला त्याची गरज आहे का नाही हे आपल्याला लक्षात येईल आणि मग आपण त्याच्यामध्ये खऱ्या रीतीने पुढे पुढे सरकू शकतो। साधारण माणसाला परमार्थ करणं हे अवघड आहे। परमार्थ हा विषय जो आहे हा साधारण माणसाच्या बुद्धीच्या बाहेरच आहे।
त्यामुळे कोणीही हा परमार्थ करा असं काही त्याचा अर्थ होत नाही. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीनुसार, गरजेनुसार त्या त्या दिशेने जात आहे. म्हणून आपण कोणालाही बळच या मार्गावर ओढत फरफटत नेण्यात काही अर्थ नसतो. ज्याला कोणाला गरज आहे तो नक्कीच या ठिकाणी येईल, या विषयाकडे येईल आणि या विषयाचा अभ्यास करून पुढे 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 जात राहील. नक्कीच ज्या अर्थी तुम्ही या ठिकाणी कसे का होईना आले आहात म्हणून असं समजायला काही हरकत नाही की तुम्हाला या विषयाची थोडीफार का होईना, एक कड का होईना गरज वाटते. कदाचित ती 0.5% असेल, कदाचित 90% असेल, परंतु या विषयाची आपल्याला गरज आहे हे आपल्याला लक्षात आलंय म्हणून आपण या विषयाचा अभ्यास करतो. मनुष्यजन्म हा दुर्मिळ आहे. मनुष्यजन्म हा सहज मिळत नाही असं आपण शास्त्रामध्ये वाचलेलं आहे. हे वाचणं आणि ते आपल्या मनामध्ये पक्क बसणं किंवा आपल्या हृदयामध्ये ते पक्क उतरणं हे पहिल्यांदा फार गरजेचं आहे. हे जर झालं तरच आपण अशा विषयाचा विचार करू शकतो. या विषयाचा विचार करणं, हा विषय आपल्या बुद्धीमध्ये आणणं, हृदयामध्ये नेणं, हा जरी आपल्याला प्रवास करायचा असला तरी सुद्धा तसं करणं आपल्याला अवघड जातं. कारण की हे करत असताना आपलं बाकीचं सगळं बंद पडणार आहे अशी काही लोकांची कल्पना होते. या विषयाचा अभ्यास करताना आपला कुठलाही विषय बाकीचा बंद पडत नाही. आपल्याला जेवण करावंच लागतं, आंघोळ करावीच लागते, कपडे घालावेच लागतात, डोळ्याने पाहावंच लागतं, कानाने ऐकावंच लागतं. म्हणजे आपला कुठलाही व्यवहार बंद होत नाही. परंतु लोकांना भीती असते की आपला सगळा व्यवहार बंद होईल, जगाच्या विपरीत आपलं काहीतरी होईल असं काहीतरी लोकांना वाटतं. पण तसं अजिबातच नाहीये. जगाच्या विपरीत काहीतरी करणारे जे असतात ते काही मार्ग आहेत, त्या मार्गाने ते लोकांना जाणं बरं वाटतं म्हणून ते जातात. म्हणजे एखाद्याला गुहेत जाऊन बसावं वाटलं तर तो गुहेत जाऊन बसतो, त्याचा तो प्रश्न आहे, त्याला वाटतं तसं म्हणून जातो. वेदांतामध्ये अशा कुठल्याही वेगवेगळ्या मार्गांची अपेक्षा ठेवलेली नाही. ब्रह्मज्ञान प्राप्त करणं किंवा बोध प्राप्त करणं हाच वेदांताचा प्रमुख विषय आहे. योगरतो वा भोगरतो, संगरतो वा संगविहीन. म्हणजे तो योगरत आहे का भोगरत आहे, संगरहित आहे का संग करून बसलेला आहे, याचा इथे काही संबंध नाही. यस्ये ब्रह्मणे रमती चित्तम, ब्रह्मामध्ये त्याचं चित्त रममाण होतंय की नाही. मग रममाण जर चित्त ब्रह्मामध्ये व्हायचं असेल तर त्यासाठी आधी ब्रह्म म्हणजे काय या सगळ्याचा विचार केला पाहिजे, आपला स्वतःचा विचार करायला पाहिजे. आणि हाच विचार दृढ करण्यासाठी वेगवेगळे शास्त्र आपल्याला साधू संतांनी उपलब्ध करून ठेवलेले आहेत. त्यापैकीच अवतार महापुरुष भगवान श्री आद्य शंकराचार्य यांचा हा ग्रंथ आपण अभ्यास करतो आहोत. दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा 12वा श्लोक आपण काही दिवसापासून पाहतो आहोत. या 12व्या श्लोकामध्ये मनोहंकृत्य उपादानम लिंगम एकम जडात्मकम हा पहिला भाग आपण पाहिलेला आहे. मन आणि अहंकार या 2 उपादान कारणापासून तयार झालेलं लिंग शरीर, हे लिंग शरीर आपण घेऊन अनंत जन्म फिरत राहतो. आपल्यासोबत काय जाणार आहे असं जर कोणी विचारलं तर लोक अभ्यासू हुशार असं म्हणतात, काहीही जाणार नाही. म्हणजे त्यांना असं म्हणायचं असतं की हे शरीर इथेच राहणार आहे, पैसा इथेच राहणार आहे, नातेवाईक गोतावळा, जमीन जुमला, संपत्ती, वित्त जे काही आपलं आहे हे सगळं इथेच राहणार आहे असं म्हटलं जातं. मग काय सोबत जाणार आहे? काहीच जाणार नाहीये का? नाही, जाणार आहे. काय जाणार आहे? लिंग शरीर जाणार आहे. काय जाणार आहे? लिंग शरीर आपण सोबत घेऊन जाणार आहे. लिंग शरीर म्हणजे मन आणि अहंकार या उपादान कारणापासून तयार झालेलं शरीर, हे शरीर घेऊन आपल्याला जायचंय. म्हणून जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा तो कुठे जातो? तर मनुष्य मेल्यानंतर तो कुठे जातो असं जर आपण शोधू लागलो तर आपल्याला विज्ञानामध्ये काही उत्तर मिळत नाही. पूर्वशास्त्रामध्ये म्हणजे धर्मशास्त्रामध्ये याची अनेक रीतीने मीमांसा आहे, अनेक रीतीने त्याचा अभ्यास मांडलेला आहे. उत्तर शास्त्रामध्ये सुद्धा याचा अभ्यास आहे.
जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा या शरीरातून तो 9 द्वारापैकी 9 द्वारांमधून किंवा 9 द्वारापैकी कुठल्या तरी द्वाराने बाहेर पडतो आणि तो पहिल्यांदा यमलोकी जातो. यमलोक हा जसा मृत्यूलोक आहे त्याचप्रमाणे असलेला एक लोक आहे, त्याला स्वर्गलोक म्हणतात. तो स्वर्गलोकाचा एक भाग आहे. या लोकामध्ये पहिल्यांदा हा लिंग देहयुक्त असलेला जो जीवात्मा आहे तो जातो. तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा त्याची पुन्हा एकदा जसं पृथ्वीवर त्याचं शरीर होतं त्याप्रमाणे प्रतिकृती तयार करण्यात येते, त्याच्यामध्ये त्याला बसवण्यात येतं. तसाच देह त्याला पुन्हा तयार करण्यात येतो. जसं म्हणजे आता आपलं जे शरीर आहे तसंच तिथे त्या शरीर तयार केलं जातं. आता हे जे शरीर आहे हे शरीर असं 5 महाभूतांचं पंचीकृत असलेलं नसतं. तो फक्त एक देखावा आहे. तो फक्त एक भोग देण्यासाठी निर्माण केलेला प्रतिकृती आहे. त्या शरीरामध्ये त्या लिंग देहाला पुन्हा टाकलं जातं आणि मग त्याच्या समोर 2 प्रकारचे त्याचे हिशोब म्हणजे पाप आणि पुण्य, धर्म अधर्म यांचा सगळा गोळाबेरीज जी काय आहे ती वाचण्यात येते. त्याच्यातून त्याचं जे काही अधिक असेल त्याप्रमाणे त्या लोकांना त्याला तसं शरीर मिळणं गरजेचं आहे, म्हणून त्या लोकाला पाठवलं जातं. परंतु त्या लोकाला पाठवण्याच्या आधी त्याला स्टार्टर देण्यात येतो. स्टार्टर माहिती आहे ना, हॉटेलमध्ये गेल्यानंतर जास्त लोक हॉटेलमध्ये जाणाऱ्यांना माहिती असतं. हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवणाच्या आधी स्टार्टर असतो. स्टार्टर म्हणजे जरा जेवण चांगलं जावं म्हणून स्टार्टर म्हणजे सूप माहिती ना, सूप पिले की नाही कधी सगळे लोक. जेवणाच्या आधी सूप देण्यात येतं. सूप दिलं की मग चांगली भूक लागते असं म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर असतात. सूप आहे त्यातला एक भाग आहे. असो, तर हा जसा स्टार्टर आहे म्हणजे सुरुवात, तसं पहिल्यांदा यमलोकीच त्याला स्टार्टर देतात आहे की नाही. यमलोकामध्ये त्याला पहिल्यांदा काही भोग भोगावे लागतात आणि मग तिथून मग त्याचा तो जो प्रतिकृती बनवलेला जो देह आहे, तो जे शरीर आहे ते पुन्हा तिथेच नाश केला जातो आणि त्याचं लिंग देह पुन्हा ज्या लोकाला त्याला जे शरीर मिळणं अपेक्षित असेल त्या दिशेने यमदूत पाठवून देतात. यमदूताकरवी ते पोहोचवलं जातं. म्हणजे जर त्याला पाताल लोकामध्ये समजा तलातल लोकामध्ये त्याला जायचं आहे, मग तलातल लोकापर्यंत यमदूत त्याला त्या लिंग देहाला पोहोचून देतात आणि तिथे पोहोचल्यानंतर मग तिथे आता त्याचं जसं शरीर असेल, जसं त्याचा कर्माचा भोग असेल त्याप्रमाणे त्याला तिथे त्या ठिकाणी पुन्हा एखाद्या मातापित्याच्या द्वारे मातेच्या उदरामध्ये प्रवेश करण्यासाठी वेळ पाहावी लागते, वाट पाहावी लागते. आणि मग तसं काय एकदा पोषक वातावरण त्याला मिळालं की तिथे तो फुटतो म्हणजे जन्म घेतो. मृत्यूलोकात आला तर वातावरणामध्ये असंख्य जीव आता या ठिकाणी पण फिरत असतात. आपण जिथे बसलो इथं अब्जावधी जीव आहेत आत्ता या क्षणाला, जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीयेत, विज्ञानाच्या दुर्बिणीतून दिसत नाहीत, पण या ठिकाणी ते असंख्य अब्जावधी जीव फिरतायत. आणि ज्यांना योग्य पोषक वातावरण मिळेल ते फुटणार आहेत. ते फुटला की त्याला मातेच्या उदरामध्ये त्याचा जन्म होतो. म्हणजे मातेच्या उदरामधले जे काही पदार्थ आहेत म्हणजे कफ, वात, पित्त, रक्त, मूत्र, रस, जे काही हे सगळं जे आहे यांच्याद्वारे तो लेंपला जातो आणि तिथे त्याला 9 महिने राहिल्यानंतर पुढे बाहेर येतो. हे आपल्याला सर्वांना माहिती. तर अशा रीतीने मनुष्य देह असो किंवा कुत्र्याचा असो, झाड असो, झुडूप असो, किंवा वेगवेगळ्या नरक लोकांमधले कुठले देह असो किंवा वेगवेगळ्या स्वर्गामधले कुठले देह असो, हे सगळे देह त्या योनीप्रमाणे तशा रीतीने त्याला भोगावे लागतात, त्याला प्राप्त होतात. आणि मग तो असा मृत्यूलोक, पाताललोक, स्वर्गलोक, मृत्यूलोक, मृत्यूलोक, स्वर्गलोक, स्वर्गलोक, पाताललोक असा कुठून कसा फिरत राहील हे कोणालाही सांगता येत नाही. म्हणजे जेव्हा केव्हा एखादा मनुष्य किंवा एखादा जीव मरतो तेव्हा तो खरं तर संपत नाही, तो मेलेलाच नसतो. आपल्याला वाटतं मेला म्हणजे कुठला मेलाय, तेव्हा तो मेला नाही. त्याने काय झालं, त्याने फक्त शरीर बदललंय.
काय केलं? शरीर बोला. दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे कुठला? पासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नवोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा नवानि देही. नवीन देह त्याला प्राप्त होतो. नवीन देह. मरतो कुठला? आपल्यातून गेला म्हणजे मेला म्हणतो तो आपण. आपल्यासाठी मेला, नाही का? एखाद्या बापाला जर एखाद्या मुलाचा राग आला आणि बापाने त्या मुलाला हाकलून दिलं किंवा मुलगाच हाकलून गेला, स्वतःलाच हाकललं त्यांनी, तो गेला, तर बाप त्याला काय म्हणतो? तू आजपासून माझ्यासाठी मेला. म्हणजे काय झालं? आता तुझा आणि माझा संबंध राहिला नाही. तसंच आपल्यातून एखादा मनुष्य मेला म्हणजे काय झालं? तिथून पुढे आपला त्याचा संबंध राहत नाही. कधीही सृष्टीची रचना अशी आहे की एकदा मेलेला मनुष्य पुन्हा, म्हणजे एकदा आपल्यापासून दुरावलेला मनुष्य पुन्हा कधीही तो आपल्याला प्राप्त होत नसतो. त्याला म्हणतात मेला, है की नाही? बऱ्याच वेळा अशी माणसं पण आपल्या आयुष्यात येतात की ती तशी मरत नाहीत पण मेलेलीच असतात आपल्यासाठी. म्हणजे आयुष्यामध्ये ती आपल्या येतात आणि जातात. गेल्यानंतर कदाचित हा मरेपर्यंत पुन्हा त्याचा काही कुठल्याही प्रकारचा व्यवहार होत नाही. म्हणजे तो काय झाला? त्यासाठी मेलाच होता, नाही का? शरीर बदल म्हणजे वेगळ्या देहांना जाणं हे का घडतं? हे सगळं कशामुळे सुरू आहे? तर ह्याला कारण आहे लिंगदेह. कोण ह्याला कारण? लिंगदेह. लिंगदेह हा आपल्या आतमध्ये. तुम्ही सगळेजण इथे जे बसलेले आहात हे सगळे काही असेच नुसते बसलेले नाहीत. हे बाहेरचं शरीर जे आहे, हे जे शरीर आहे, हे शरीर महत्वाचं नाहीये. हे शरीर आपण आता जरी घेऊन फिरत असलो तर याच्यापेक्षा आतमध्ये जे लिंग शरीर आहे ते लिंग शरीर घेऊन तुम्ही इथे आलेले आहात. तुम्ही ते लिंग शरीर जर घेऊन या शरीरामध्ये बसलेले नसते तर या शरीराला इथे आणता आलं नसतं. म्हणून आतला जे लिंगदेह आहे तो तुम्हाला इथे घेऊन आलाय. तुम्ही नाही आलेले इथे. पण वाटतं काय आपल्याला? आपल्याला वाटतं हेच आपण आहे असं वाटतंय. खरं आपण हा नाहीच आहे. हे जे शरीर आहे हे शरीर मुळात आपण काही काळापुरतं घेतलेलं आहे. मर्यादा, याची काळ मर्यादा किंवा आयु मर्यादा जी ती काही ठराविक आहे. याची आयु मर्यादा ठरलेली आहे. ठरलेली म्हणजे पक्की ठरलेली आहे. कोणाचा मृत्यू कुठल्या वेळेला, कुठल्या क्षणाला, कुठल्या निमित्ताने होणारे ठरलेलं आहे. माझा सुद्धा तुमचा सुद्धा. म्हणून माणूस मेल्यानंतर खरं तर रडायचं कारणच नाहीये. काहीच कारण नाहीये. पण काल तर बघितला होता, चांगला बोलला होता, वाटलंच नव्हतं जाईन. तुला वाटून काही उपयोग आहे? त्याचा टायमिंग झाला तो गेला. असं जर म्हटलं तर ते म्हणतील हा काय माणूस आहे काय? काय याला काय माणूस की आहे का नाही? याला कशाला आणला? कोणी आणला याला इकडे? असं म्हणतील का नाही लोक? आहे की नाही? पण खरं काय? खरं असंच आहे. आई असो, बाप असो, बायको असो, नवरा असो, मूल असो, कोणी असो, आपण ज्याला आपले म्हणतोय खरं पाहिलं तर त्याचा आणि आपला जो संबंध आहे तो एका विशिष्ट काळापुरता, विशिष्ट मर्यादेसाठी जो आहे तो ठरलेला आहे. असं प्रत्यक्षात खरं असताना हे खरं लोकांना सहन होत नाहीये. नाही सहन होते. ते सहन नाही होत आहे. खरं तेच आहे पण सहन नाही होत. सहन होण्यासाठी काय उपाय? काय? एक तर शास्त्र वाचा, शास्त्र शिका तर सहन होईल. नाहीतर काही नाही. काळ त्याच्यावर सोल्युशन आहे की नाही? काळ त्याच्यावर पांघरून घालतो, फुंकर घालतो. काळ फुंकर घालत जाईल. बाकी कोण करणार आहे? नाही का? एखादा मनुष्य मेल्यानंतर आपण रडत बसतो किती? काळ मर्यादा. काळ जसं जसं पुढे जाईल आपोआप आपलं दुःख कमी कमी होत जातं. काय रडत बसलाय, बाप मेला म्हणून मरेपर्यंत रडला असं कोणी आहे सापडलंय? आजा मेला म्हणून मरेपर्यंत रडत बसला असं कोणी सापडलंय? काही कोणी रडत नाही. फक्त त्याला ते समजून घ्यायला थोडी वेळ लागते. म्हणजे काळाच्या गतीमध्ये त्याचं ते दुःख जे आहे ते कमी होतं. आणि एखादा जर बोध प्राप्त केलेला असेल तर त्याला कमी दुःख होतं, नाही का? पण ते सत्य आहे, तेच खरं आहे. कोणी मानो अथवा न मानो, कोणाच्या मानण्या न मानण्यावरचा हा विषय नसून तसा आहे, तो खरा विषय आहे, नाही का? तर हे जे मरण आहे, हे मरण जेव्हा येतं तेव्हा लिंग शरीर बाहेर पडतं. हा जो लिंग देहयुक्त असलेला जीवात्मा आहे हा या शरीरातून बाहेर जाऊन वेगवेगळ्या शरीरांना प्राप्त होतो. आत्तापर्यंत आपण अशी किती शरीर धारण केली असतील हे
ब्रह्मदेवाला पण सांगता यायचं नाही. आपण एकाने अशा हजारो लक्षावधी कोट्यावधी अब्जावधी जीवांनी किती शरीर कुठले कुठले धारण केली ह्याचा काही थांगपत्ताच नाही. तुम्ही म्हणलं असं कसं, त्यांना कसं माहिती नाही. भारताच्या पंतप्रधानाला किंवा राष्ट्रपतीला जर विचारलं की तुमच्या भारतामधली लोकसंख्या किती सांगा, सांगतील का नाही? सांगतील. किती सांगतील? एवढी अब्ज आहे, एवढी आहे. बरं, किती मेले, किती जगले, किती निर्माण झाले, किती, ह्याचा हिशोब सांगता येईल का? नाही सांगता यायचं. तो नाही सांगता येणार. का? सांगू शकत नाही. अहो जिथे मग तो प्रमुख आहे ना देशाचा, मग देशाचा प्रमुखला आपल्या देशातली किती माणसं मेली कळू नये? कळायला पाहिजे. तसं म्हटलं तर किती माणसं मेली आणि किती जगली हे कळायला नको का? पण नाही कळत तसं, आहे की नाही? एवढं बारकाईने पाहता येत नाही. मग ब्रह्मदेवाला कसं कळेल? ब्रह्मदेवाला सुद्धा काही कळत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही की किती जन्माला आणि किती मेले, असे कळत नाहीत ते. पण हे सगळे जन्माला येणं आणि मरणं हे जे सुरू आहे हे काय? फक्त या लिंग द्याचा खेळ आहे. जन्म मरण हा फक्त लिंग द्याचा खेळ आहे. आणि मग जन्म मरणाचा जो हा खेळ आहे हा लिंग देहाच्यामुळे जर असेल तर मग लिंग देह भंग जवळ झाला नाही तवरी वाप आहे मुक्ती कैची. म्हणून लिंग देहाचा बाध होणं हीच मुक्ती आहे असं ज्ञानदेवांनी अभंगामध्ये म्हटलंय. ज्याला कोणाला लिंग देहाचा बाध करता येईल, लिंग देह भंग ज्याला करता येईल, जववरी झाला नाही तववरी बाप आहे मुक्ती कैची. मग आपल्याला जर मुक्ती प्राप्त करायची असेल तर तुम्ही काय खाता याला काही किंमत नाही. तुम्ही काय कपडे घालता याला किंमत नाही. तुम्हाला किती नातेवाईक आहेत याला किंमत नाही. तुमच्याकडे किती पैसा आहे याला काही किंमत नाही. तुमच्याकडे काय आहे काय नाही, तुम्ही कसे राहता कसे राहत नाही याला काही किंमत नाही. काही लोकांना असं वाटतं आता आपल्याला लिंग परमार्थ करायचं म्हणजे काय, एकदम मळकी कपडे घालायची किंवा मग एकदम असं तोंड पाडून बसायचं, असं काहीतरी लोक कल्पना करून बसतात. भलतेच कल्पना, म्हणजे त्याला काही कोणी शिकवलेत हे माहिती नाहीये. पण ते शास्त्रात कुठेतरी लिहिलेलं आहे की बा उदास झाला पाहिजे म्हणून ते पार इतका चेहरा पाडून बसतो महाराजांच्या समोर, म्हणजे माझ्या समोर आल्यावर. मी म्हणतो काय झालंय तुला नक्की? काय नाही, जरा ते आता विचार करतो, म्हणजे विचार विश्वात गेलेला आहे तो. कशासाठी एवढा चेहरा पाडून बसतो काही कळत नाही. अरे उदास होणे म्हणजे वर येणे, उदासीन म्हणजे वर येणे, उदासीन म्हणजे वर येणे. वर येणे म्हणजे काय, ह्या सगळ्याच्या वर आला पाहिजे नाही का? आणि वर कधी येतो? दूध वर कधी येतं? तापलं तर येतं. तसं ज्ञानाग्नी जर तापलं, ज्ञानाग्नीने तापला तर उदासीन होईल. तसं कसं उदासीन येईल? आणि उदासीन झाला म्हणजे चेहरा पाडून बसला असं नाहीये, आहे की नाही? तुमच्या कुठल्याही व्यावहारिक गोष्टीमुळे किंवा व्यावहारिक गोष्टींमध्ये बदल केल्यामुळे तुम्हाला परमार्थ कळला किंवा तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं असं होत नाही. म्हणजे कुठलेही बाह्य पेहराव बदलून किंवा वागणं बदलून आपल्याला ब्रह्मज्ञान झालं असं होत नाही, लक्षात. पण लोकांच्या जगामध्ये असं समज झालाय काहीतरी की मग धोतर घाला, मग शर्ट घाला, मग फेटा बांधा, मग महाराज, म्हणजे त्याला कळलं सगळं. असं काही नाही. किंवा भगवे कपडे घाला मग महाराज, असं काही नाहीये. त्याचा काही संबंधच नाहीये खरं. मग ते जे आहे ते काय, मी तुम्हाला मागे अनेक वेळा सांगत असतोय, जे आहे ते काय, त्यांना वाटतं तसं करावं म्हणून करतात ते. काहींना वाटतं भगवे कपडे घालावं, काहींना वाटतं नागबस फिरावं, काहींना वाटतं धोतर शर्ट घालावं, काहींना वाटतं लुंगी लावून फिरावं. कोणाला काय वाटेल माहित नाही, पण सगळ्यांचा हेतू मात्र काय तोच आहे. मग हे झालं तर बाकीच्याला किंमत नाही, आणि हे नाही झालं तर काहीही केलं तरी उपयोग नाही. म्हणून हा लिंग देह भंग जर करायचा असेल तर लिंग देहाची ओळख पाहिजे, आणि लिंग देहाची ओळख पाहिजे म्हणूनच आपण पहिल्या चरणामध्ये लिंग देहाचा अभ्यास केलेला आहे. मन आणि अहंकार यांचं उपादान कारण घेऊन, म्हणजे यांना उपादान कारण घेऊन जो देह तयार झाला त्याला म्हणतात लिंग देह. त्याचा आपण बारकाईने विचार केलेला आहे. अधिक तो देह जो आहे तो असा नाही, तो कसा आहे, जडात्मक आहे. जडात्मक आहे तो, कारण लिंग देहामुळे फिरलो असं म्हटल्यानंतर लिंग देह हा चेतन आहे असं वाटतं, पण तसा नसून तो आहे जडात्मक. अरे जडात्मक असलेल्या गोष्टीने आपल्याला जरा एवढं फिरवलं तर फारच गंमत आहे, फारच मोठी गमतीशीरच भाग आहे. अनंत जन्माचा प्रवास, अनंत जन्माच्या या फेऱ्यामध्ये आपण अडकून पडलो, याला कारण जडात्मक असलेला लिंगदेह, आहे की नाही? मला कारण काय असावं बरं?
काय असं झालं असेल? काही नाही, हाऊस. त्याला कारण काय? हाऊस. हाऊस तुम्ही कसं काय हाऊस? आता एखाद्या पोरगं असतं, म्हणजे तरुण पोरगं आहे, बापाने नवीन गाडी घेऊन दिली. आता नवीन गाडी घेऊन दिल्यानंतर पेट्रोलला पैसे पण दिले आणि सगळाच खर्च दिला समजा खाण्यापिण्याचं. आता पोरगं काय करतं मग? जोपर्यंत पेट्रोल आहे गाडीत आणि पैसे आहे खिशात तोपर्यंत ते काय करतं? इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून फिरत राहतोस. तो कुठे फिरतो, कशाला फिरतो माहित नाही. या चौकात जा, त्या चौकात जा, इकडं जा, तिकडं जा, फिरतो 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 फिरतो. कुठपर्यंत? पेट्रोल आहे तिथपर्यंत, पैसे आहे तिथपर्यंत. तरुण पोरग आहे की नाही, भिथरलेलं असतं ना, भिथरलेलं आहे. पण बापाला काय असते? पोराने फिरावं ही कोणाची असते? काय काय बाप अशा पाहिल्यात, पोराला मोठमोठे म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्या, हाऊस असते. बापाला हाऊस असते, पोराला हाऊस नसते. काय असते? पण पोरापेक्षा जास्त हाऊस कोणाला असते? आपल्या पोराला करिश्मा गाडी पाहिजे किंवा कुठली तरी बुलेट पाहिजे किंवा कुठली तरी गाडी पाहिजे. अशी हाऊस खरी कोणाला असते? ते बापाला असते. का? त्याला जमलेलं नसतं समजा, म्हणून म्हणा किंवा काहीतरी कारणाने म्हणा, पण त्याची हाऊस जी असते ती ह्या पोरासाठी असते. मग हा पोरगा ती गाडी घेतो आणि बाप म्हणतो चला फिरू द्या, मग गळ्यात गोप घाल किंवा काही घाल, नाही का, वाकडे तिकडे कपडे घाल, काय करायचं ते कर, आणि इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे फिरत राहा. कशाला फिरतो? काही आउटपुट नाही त्याचं. आउटपुट नाही म्हणजे फायदा नाही काय, असं माहिती ना, जास्तीत जास्त असलीच ना डंगरी. आउटपुट नाही, बापाचा पैसा संपला म्हणजे बापाने कष्टाने कमवलेलं असतं, पण पोराने असे किती उधळले तरी बापाला फार फार गर्व होतो, फार आनंद वाटतो. आणि महाराजाला 100 रुपये दिले तर 2 वर्ष लक्षात राहतं 100 रुपये दिले होते. आणि हे पोरग हाऊस करतो ते सांगताच येत नाही, हे की नाही. काय फिरतो पोरगा? काय फिरला आणि कुठपर्यंत फिरला? काय फिरला आणि कुठपर्यंत फिरला? फिरला कारण हाऊस. कोणाची? त्याची. आणि त्याला मदत करणाऱ्या आई बापाची. आईला काय सटत आहे, नाही का? आई बापाची हाऊस, त्याची पण हाऊस, म्हणजे मदत करणारे आणि तो स्वतः, या दोघांच्या हाऊसेने तो फिरला. कुठपर्यंत फिरला? जिथपर्यंत पैसे पेट्रोल आहे तिथपर्यंत फिरली गाडी त्याची, ठीक आहे. अगदी तसंच आहे. आपल्याला हाऊस आहे का फिरायची? हो, आपल्याला हाऊस आहे. पण आपल्याला हाऊस असली तरी आपल्याला मदत करायला कोणीतरी पाहिजे, त्यांना हाऊस पाहिजे. आपली मायबाप कोण? ईश्वर आणि माया हे आपले मायबाप आहेत. फिरवतात ते आपल्याला, त्यांनाही बरं वाटतंय कार्ट फिरल्यावर. कुठपर्यंत फिरेल? जिथपर्यंत पेट्रोल आहे. लिंग हे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत फिरणार. इकडून तिकडे तिकडून तिकडे नुसतं फिरत राहा. आणि हे तुम्हाला मदतच करणार आहेत. म्हणजे फिरून दमून बागून पोरग थकून आलं, फिरल्यावर थकतं ना, थकून आलं घरी, नंतर जरा अर्धा तास 2 तास झोपलं, म्हणजे रात्री 2ला आलं पोरग घरी. आता पोरग काय 4:30ला उठल? पण आई काय म्हणते? उशिरा पोरग आलंय, झोपू दे 12 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत. 11-12ला उठलं की आंघोळ बिंगोळ केले की त्याला जेवण तयार करून ठेवते आई. आणि त्याच्यानंतर मग मी जास्त सांगतो बरं का, तुमच्या इकडे असं काही नसेल, काही ठिकाणी असं आहे. पण आपले काय 8 वाजता उठतं पोरग, थोडी एवढं आपली अजून प्रगती झालेली नाही एवढी. पण 11-12 वाजता एवढा उठला की मग त्याच्यानंतर आई त्याला जणू काय त्याने फार मोठे तीर मारलेत रात्री 2 वाजेपर्यंत बाहेर फिरून कुठं. आणि ह्याला मग जेवण वगैरे देणार. मग जेवण बिवून आंघोळ बिंगोळ करून सगळं राजासारखा सगळं झालं त्याचं की मग पुन्हा बापाकडे. बाप तनतन फक्त गंमत म्हणून बाप रागावतो. त्याला माहिती असते फिरू दे, हे की नाही. बाप काही खरं रागवत नसतो, फक्त दाखवतो तो की पोरग बिघडलंय, अमकं झालं. पण त्याला बरं वाटतं बरं का. आणि मग त्याची आई किंवा बाप त्याला पैसे देतो. मग परत चालला कुठं? हाऊस, फिरला. असेच जास्तीत जास्त टवाळ, ठीक आहे. हे टवाळ आहेत सगळे. हे माहेचं काय आहे? टवाळ आहे. तसं आपण फिरतोय काय? मग ते जे पोरग जसं आहे तसंच आहे आपण. त्या पोरांनी माझं चिंतन ऐकलं तर मला इतकी मारतील, ते म्हणजे आमच्याच मुळावर का उठले तुम्ही?
नाही, त्यांच्यासारखी आपली स्थिती आहे. मी ते उदाहरण सांगतोय. त्या पोरांसारखी आपली स्थिती, आपण अनंत जन्म असं टवाळासारखे फिरतोय. टवाळ आहेत आपली, टवाळासारखी स्थिती झाली आपली. आणि हे कुठपर्यंत चालतं? पेट्रोल आहे तिथपर्यंत चालतं. आई बापाचा पैसा हे पेट्रोलच आहे आपल्याला, हे की नाही, फिरायला. तसं जिथपर्यंत ईश्वराची तुमच्यावर कृपा आहे, मायेची कृपा आहे, तिथपर्यंत तुम्हाला फिरायचं. या दोघांनी त्यांची कृपा काढून घ्यावी. एक तर पोराला हौस नसावी, नाही तर मायबापाने त्याला काही देऊ नये. आपण सदैव मायबापाकडे भीकच मागतोय, ईश्वराकडे आणि मायेकडे किंवा त्यांच्या अनेक कारभाऱ्यांकडे आपण सदैव मागत राहतो. तुम्ही चिंतन किती ऐका हो, चिंतन किती ऐकलं तरी तुम्हाला जगताना जे काही अडचणी येणार आहेत तेव्हा तुम्ही काही माझ्याकडे थोडीच येणार आहे. तुम्ही कोणाला म्हणणार? देवाला, देवा काहीतरी कर, जरा पोरीचं लग्न होऊ दे, पुरीला मुलगा होऊ दे, याला ते होऊ दे, त्याला हे होऊ दे, संपत्ती मिळू दे, अमक होऊ दे, तमक होऊ दे. काय मागल काय सांगता येत नाही. हाऊस, मग आम्ही काय हाऊस करूच नाही काय? करा. सगळे जगातली बावळटत काय? ठीक आहे, मग फिरा. काय वाटोळं होऊ दे माझं, पूर्णतः मी कंगाल झालो तरी चालेल, तुझ्याकडे परत काही मागत नाही. जा. कोणाकडे? ईश्वराकडे, मायेकडे काही मागत नाही. काय व्हायचं ते होते, येवो नाही तर न येवो, मिळो नाही तर न मिळो, काय करायचं आपल्याला त्याच. आणि कोणाचंही कुठल्याही जीवाचं काही हो तर त्याचा प्रश्न आहे, माझा काय प्रश्न आहे त्याचा, नाही का? पण तसं होत नाही. हे सगळे जमा होतात. माया म्हणजे ती गोळा करते. मायेचं काम काय? ईश्वर देणारा जरी असला आणि ईश्वराचे अनेक कारभारी, अनेक देवदेवता जरी देणारे असले तरी सुद्धा काही लोक मागणार नाही, तर मग माया काय करते, नाही का? आपण जरी किती शांत, निर्विकार, निश्चल थांबायचं ठरवलं, घरामध्ये निर्विकार बसून राहायचं ठरलं, किंवा जगामध्ये फिरताना आपण निर्विकार, निश्चल व्हायचं ठरलं, तरी सुद्धा आपल्याकडे एखादा येतो आणि काहीतरी आपल्याला खूळ लावूनच देतो, आहे की नाही? मग तो लावतो का? ती माया लावते. हे खूळ लावून देतात आपल्याला, आहे की नाही? महाराज काहीतरी करा बघा, आमच्या सुनेला पोरगच होत नाही, काहीतरी बघा तुम्ही, काहीतरी तुमचा जरा लावा जॅकपॉट तिकडून कुठून तरी. काही काही लोक येतात, म्हणतात की आमचं फारच दयनीय अवस्था झाली, काहीतरी पोराला नोकरी बिकरीचं बघा, काहीतरी तुम्ही वशील लावा. कोण मध्येच येतं, कोणतरी म्हणतं पाऊसच पडत नाही, महाराज काहीतरी करा, पाऊस पडू द्या. कोण काय आणेल काही सांगताच येत नाही. प्रत्येक जण माझ्याकडे नाही सांगत आहे, तुमच्याकडे येतात असे सगळेजण, आहे की नाही? जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण जेव्हा जेव्हा निर्विकार, निश्चल होण्याचा प्रयत्न करू, तेव्हा प्रत्येक वेळेस ही माया वेगवेगळ्या अशा तिच्या पदार्थांना कोणाला तरी आपल्याकडे पाठवून देते आणि आपल्याला लावते कामाला, आहे की नाही? कामालाच लावते ती आपल्याला. आणि आपण ते खरं समजून करत राहतो. खरं समजतो आपण हे सगळं. प्रत्येक जीव, कुठलाही मनुष्य, कुठलाही जीव हा कोणाच्या गतीने फिरत असतो? त्याच्या स्वतःच्या गतीने फिरत असतो. आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे? पण आपण केल्याचा आपल्याला अभिमान असतो ना, नाही? प्रत्येकाची स्वतःची एक गती आहे. पोरगा शिकलाच नाही, त्याची शिकण्याची गती नाही, कारण त्याची नाही गती ना. तर आई बापाला काय वाटतं? आम्ही शिकू शकलो नाही पोराला. आणि पोरगा चांगला शिकला तर आम्ही शिकवलं पोराला. आता खरं तर याने पैसे देऊ नाही तर न देऊ, पोरगा शिकणारच नसेल तर शिकेल किती पैसा असला तरी, आणि शिकणारच असेल तर स्कॉलरशिपवर शिकेल, नाही? पण न शिकल्याचं दुःख आणि शिकल्याचा सुख असे भोगणारे जे आईबाप आहेत, हे मुळात कोणाचं सुख दुःख घेत आहेत, कोणाचं ओझं घेतात डोक्यावर, कोणाचं घेतात? काय कारण आहे का काही? तो शिकला असत त्याचं, नाही शिकला तर त्याचंच, आमचं काय त्यात? हे जसं उदाहरण आहे, तसं जगामधला कुठली प्रक्रिया, कुठला पदार्थ हा आपल्या गतीने गतिमान आहे. तो पदार्थ त्या पदार्थाच्या गतीने गतिमान होत असतो. पण माया तसं करत नाही. माया आपल्याला दाखवून देते, आपल्याला सांगते तुमच्यामुळे हे सगळं,
नाही का, बापाला असं जरा फुकतो का, ती मायाच आतमध्ये आपल्याला तशी भावना निर्माण करून देते. किंवा कोणीतरी आपल्याला जवळपास येऊन सांगतो तुम्ही करताय म्हणून, नाही तर काय, नाही का. आणि हा जास्तच फुगला तर मग दुसरीकडून कोणीतरी येतं, मग तुम्ही काय जास्त शाळेत लागून गेले काय, म्हणजे झालं का परत, इकडूनही टोला तिकडूनही टोला, मग टोलवटोलातच राहते आपल्याला. माया कार्यप्रपंच असंच आहे की नाही. एखादा जास्त शहाणा फुशारकी मारू लागला तर त्यालाही सरळ करायला तीच माया काम करते. आणि एखादा काहीच करत नाही म्हटला तर त्यालाही तूच कर असं म्हणायला भाग पडते, है की नाही. तूच कर म्हणणारी सुद्धा तीच, आणि मीच करतोय असं म्हणणाऱ्याला पुन्हा तुझ्यात काय दम आहे असं म्हणणारी सुद्धा तीच आहे, है की नाही. असं हे जगत आहे. म्हणून आपण जे काही बोललो हे जडात्मक आहे. खरं लिंगदेह कसा आहे, जडात्मक आहे. लिंगदेह जडात्मक आहे. कसा आहे, पेट्रोल सारखा आहे. हे पेट्रोल कोणी ठेवलंय आपल्याला, पेट्रोल पैसा हा जसा आहे त्या मुलाकडे, त्याचप्रमाणे हे माया कार्य प्रपंचातलं हे पेट्रोल आहे. त्यांचं आहे ते. कोणाचं आहे हे, पंचमहाभूत कोणाचे, पंचमहाभूतात्मक देह कोणाचा आहे, अपंचीकृत पंचमहाभूताचा देह कोणाचा आहे, त्यांचा आहे, काळाचा आहे, तिचा आहे, तो प्रकृतीचा आहे, आपला नाही काही ते. पण त्याच्यावर आपल्याला किती बरं वाटतंय. नाही, त्या पोराला गाडी असली तर ती गाडी कोणाची असते. मी माझ्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना पहिल्या दिवशी झापत असतो, हेच सांगतो, इथे आले ते बापाच्या मुळे आलेत, जास्त शहाणपण दाखवायचं नाही. पहिल्याच दिवशी सांगून टाकतो, तू गाड्यात गोप घालून फिर, नाही तर गाडीवर फिर, नाही तर किती छाती पुढे काढून फिर, असा काही जरी फिरलास तरी हे सगळं कोणाचं आहे हे लक्षात ठेव. मग तुला जरा तुझी बुद्धी जरा नीट राहील, आहे की नाही. पण ते लक्षात ठेवीत नाहीत. तसंच आहे, आपण का फुशारकी मारत फिरतोय, कारण आपल्याला वाटतं आपलंच आहे. आपल्याला अहंकार काय आहे, आपल्याला मोठा एवढा गर्व का चढलाय, आपलं नाहीच आहे. आपलं नसताना आपलं समजायचं ही पहिली चूक आहे, नाही का. अधिक अनंत जन्म फिरत राहायचं हौस करत, नाही का. जसं दुसऱ्याची गाडी असली, दुसऱ्याचं सोनं असलं, दुसऱ्याचा पैसा असला तरी सुद्धा आपल्याला वाटतं फिरताना, दुसऱ्याच्या गाडीत फिरताना सुद्धा आपल्याला कसं वाटतं. अनोळखी माणसं असली की आपल्याला त्यांना सांगतो आमचीच असं म्हणतो का नाही, का ते वाटतं तसं भाव. अगदी तसंच आहे, हे शरीर आपलं नसताना माझंच आहे असं म्हणून आपण फिरतोय. एकदम सहज भाव येतो. चुकीचा बरोबर चुकीचाच आहे तो. शरीर आपलं आहे काय नाही. मग लिंगदेह सुद्धा आपला नाहीये. तो लिंगदेह चालवणारं कोण आहे, त्या चालवायला त्याला गती देणारं कोण आहे. लिंगदेह तुझाच आहे, लिंगदेहच तू आहे असं समजायला लावणारी सुद्धा ती मायाच आहे. आणि मग तसं समजल्यामुळे नक्की काय गोंधळ झाला की हे लिंग शरीर जडात्मक आहे का चिदात्मक आहे हेच कळेना. तर बेभान झालेल्या मुलाला काहीच कळत नसतं. आपण काय करतोय काय करत नाही काहीच कळत नाही. कोणाला दोन फटके जरी ठेवून दिले तरी त्याला वाटत असतं आपला बाप आपल्याला वाचवणार आहे असं वाटतं त्याला. काय वाटतं, कारण बापाने सगळं त्याला दिलेलं असतं. त्याला असं वाटतं की आपण काही केलं तरी बाप आहे आपला मागे, नाही का. तसं आपण हे लिंगदेह घेऊन फिरताना आपण काही झालं तरी आपण तो देव आहे ना, काय काळजी काय, कोण आहे करता करविता, तो आहे ना आपल्याला वाचवायला. मग काय घाबरायचंय. लोकांची भिंदा स्थिती कशामुळे, नकळतपणे बापाची त्याला सत्ता आहे. मायबापाच्या सत्तेवर लोक घाबरत नाहीत कोणाला. काय घाबरायचंय कोणाला, बेभान आहेत सगळे. मग पोरग जसं गरजेप्रमाणे घरी येतं आणि गरजेप्रमाणे आई बापाला थोडासा मान देतो, त्याचप्रमाणे सगळे जीव गरजेप्रमाणे वेगवेगळ्या देवदेवतांना, मायेला आणि ईश्वराला मान देतात, नाही का. कधी गणपतीच्या गणेश चतुर्थीला, कधी पंचमीला, कधी एकादशीला, असं जेव्हा मध्ये 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 ते मान देत राहत, आहे की नाही. त्याच्यामुळे काय होतं, चालतं ना हे सगळं. मग चाललंय त्याच्यामुळेच. आणि त्यांना काय वाटत असावं, त्यांनाही बरं वाटतं. त्यांना काही बरं नाही वाटत, बापाला बरं नाही वाटत का, आईला बरं नाही वाटत का, मग बरं वाटतं. आई बापालाही बरं वाटतं, आई बापालाही बरं वाटतंय, लेकरालाही बरं वाटतंय. दोघांना जर बरं वाटतं तर कसं चालेल, चालेल का नाही मग संसार. हा खेळ जो आहे, हा जो जगताचा कारभार आहे, हा असा सुरू आहे. म्हणून याला टवाळ असं म्हणतात. त्या जगताला काय म्हटलंय तुकोबाने, टवाळ. कोणाचं,
कोणाचं टावाळ आहे? मायेचं टावाळ आहे की नाही? तिचं आहे ते. पण ईश्वर तिला साथ देतोय नाही का? बाप साथ देतोय ना. त्याने बापाने जर आईचं ऐकलंच नाही तर मग तो खरा बाप होईल. ऐकतो म्हणून तो नवरा आहे, नाही ऐकलं तर बाप आहे. ठीक आहे. तसं ईश्वर हा खरं पाहिलं तर श्रेष्ठच आहे. पण तो मायेच्या अधीन राहिल्यामुळे लेकरांचा सगळा कारभार सुरू आहे. लिंगदेह रूपी पेट्रोल घेऊन किती वेळ फिरायचं असा मोठा प्रश्न आहे. ठीक आहे नाही? जडात्मक आहे ते खरं. पेट्रोल जड असतं ना, पैसा जड असतो, पण फिरवतो का नाही? पैसा जड आहे का चेतन आहे? चेतन आहे, फिरवतो ना. पण आपण काय फिरतोय? जड असलेल्या पैशामुळे फिरतोय का चेतन असलेल्या पैशामुळे? जड आहे पैसा, जड आहे, पण फिरवतोय, अख्ख्या जगाला फिरवतोय. रात्रंदिवस आपली धावपळची सुरू आहे सगळ्यांची, ही जड पैशामुळे. मग जड पैशामुळे जर एवढी धावपळ होऊ शकते तर लिंगदेह जड का नसेल असा प्रश्न. लिंगदेह सुद्धा जडात्मक आहे. जड असलेला, त्याला स्वतःची काही सत्ता नाही, त्याला स्वतःचं काही अस्तित्वही नाही. ना त्याला सत्ता आहे, ना त्याला काही अस्तित्व आहे, ना त्याला काही चिदत्व आहे, ना त्याच्यामध्ये काही सुख आहे. पैशात काही सुख असतं का असं सगळे म्हणतात हुशार झाल्यावर. ज्यांना बौद्धिक रीतीने विचार करू लागले, बुद्धी जरा चालायला लागली, थोडं तत्वज्ञान लोकांना सांगायचं ठरलं की मग सगळेच जण म्हणतात पैशात सुख नसतं. आणि मग तो कार्यक्रम संपल्यानंतर ते म्हणतात पाकिटात किती ठेवलेत बघा, है की नाही? महाराजांनी चिंतनात आधी काय सांगितलेलं असतं प्रवचनामध्ये? पैशात कुठलं काय सुख आहे, है की नाही? सगळ्या जगाच्या सगळ्यांचंच असंच आहे. तर हा जो जडात्मक असलेला देह आहे हा काही सुखकारक नाही, पण तो सुखकारक वाटणारच. सुखकारक नसताना सुखकारक वाटतो, जसा पैसा सुखकारक नसताना सुखकारक आहे अख्ख्या जगाला. पाकिटात जर आपल्या 1 रुपया नसेल तर आपल्याला जे दुःख होतं ते वर्णन करता येणार नाही. पैसा नसणं हे दुःखाला कारण होतंय आणि पैसा असणं हे सुखाला कारण होतंय. तसंच लिंगदेह असणं हे सुखाला कारण आहे आणि लिंगदेह नको नसावा असं म्हणजे आपल्याला दुःख वाटणार आहे. आणि म्हणून लोक परमार्थ करत नाहीये. नकळतपणे आतमध्ये तो भाव आहे, अरे लिंगदेह जर गेला तर आपल्याला संसार भोगता येणार नाही, लिंगदेह जर गेला तर आपल्याला पुनरावृत्ती नाही, फिरता येणार नाही. ही आतमध्ये भावना, हा जो भाव आहे आतमध्ये तो इतका दृढ आहे की माझ्यासारख्या माणसाला तो काढता येणं अशक्य आहे. इतका भयानक अनंत जन्मीचा हा भाव आपण करून बसलेलो आहे की तो असा सहजासहजी जाऊ शकत नाही. तुमच्या पाकिटात पैसे नाहीत अशी कल्पना केली आपण आणि जसं जसं पैसे नाही 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 होत चालले तर काय होईल? आपल्याला दुःख होईल का सुख होईल? दुःख वाढायला लागेल जड असलेल्या पैशावर. आणि पाकिटातले पैसे वाढत 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 चालले तर काय होईल? सुख होईल. पाकिटातले पैसे वाढले तर सुख होईल ही कल्पना आहे. त्या कल्पनेनेच सुखावतो आपण. म्हणजे आपल्या प्रॉपर्टीमध्ये भर पडत चालली किंवा बँक बॅलन्स वाढत चालला, ही जी कल्पना आहे या कल्पनेनेच आपण आधी सुखावतो पहिल्यांदा. पण तो पैसा आल्यानंतर जर आपण एखादी मोठी गाडी घेतली, त्या गाडीमध्ये आपण फिरायला लागलो आणि ती गाडीचा जर ऍक्सिडेंट झाला, आपला हात तुटला, पाय तुटला, खरचटलं, त्याच्यानंतर त्या पैशातून दुःख झालेलं असतं, पण त्याचाही विचार येत नाही. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो. जेव्हा सुख आपण पैशातून मिळणार आहे असं पाहतो तेव्हा आपण नुसत्या त्या कल्पनेने सुद्धा सुखी होतो. आणि पैसा आपल्याकडचं जाणार आहे हे आपल्याला लक्षात आलं किंवा कमी कमी होतं हे लक्षात आलं किंवा मिळणार नाही हे लक्षात आलं तर आपल्याला दुःख व्हायला लागतं. नुसती कल्पनाच आपल्याला फार त्रासदायक. हे जसं व्यवहारामध्ये अगदी त्याचप्रमाणे हा जो लिंगदेह आहे तो त्या पैशाच्या ठिकाणी जडात्मक आहे, तो जड आहे तो. पण जड असून सुद्धा तो नष्ट होईल, त्याचा भंग होईल हा भावच आपल्याला दुःखाला कारण होतो आणि मनुष्य परमार्थ करत नाही. जेवढे लोक घाबरतात परमार्थाला याला मुळात कारण आतमध्ये हे लपलेलं आहे. महाराज म्हटलं तरी लोकांना चिडचिड निर्माण व्हायला लागली आहे, देव म्हटलं तरी लोकांना चिडचिड निर्माण व्हायला लागली आहे. त्याचं कारण त्यांचा लिंगदेह जो आहे
त्यांना माहित आहे की महाराजांकडे गेलं की लिंगदेहाचं वाटोळच होईल. काय होईल? महाराजांकडे गेलं की लिंगदेह संपणार. या परमार्थाकडे, या शास्त्राकडे, या महाराजांकडे जर आपण गेलो तर लिंगदेह संपणार आहे हे कोणाला सांगावं लागत नाही. ते त्याला लक्षात यायला लागतं. त्याला लक्षात यायला लागतं. ते प्रत्येक जीवाला ते लक्षात यायला लागतं. आणि म्हणून हे जीव घाबरतात. काय करतात? घाबरतात. ते नको म्हणतात. पण जिथे लिंगदेह बळावणार आहे, जिथे लिंगदेह सुसाट फोपावणार आहे, असे जर पदार्थ, असे जर ठिकाणं, असे जर विषय असतील तर तिथे मात्र कोणी सांगू नका, बोलवू नका, वेगाने धावतायत सगळे. देखील सांगू नका, कुणी आमंत्रणच देऊ नका त्यांना. गर्दी होणार आहे. का? कारण तिथे लिंगदेह काय होईल? भंग नाही होणार, बळावणार आहे. तो अनंत जन्म आपल्याला फिरायला मिळणार ही त्याच्या आतमध्ये पक्का आहे. तुम्हाला कोण म्हटलं की तुम्ही तुमच्या सोबत असलेल्या लोकांमुळे फक्त सुखी आहेत आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला रस आहे? खरं नाहीये. ते फक्त टाइमपास आहे आपला. आपल्याला अनंत जन्मात अनंत जीवांसोबत जो व्यवहार करायचा आहे त्या सुखाने आपण सुखी असतो. आपल्याला जे आतमध्ये लिंगदेहामुळे निर्माण होणारं सुख एकाच आहे. आत्ताची बायको, आत्ताचा नवरा, आत्ताचे हे सगळे नातेवाईक यांच्यामुळे आपण खरे सुखी नाहीत. हे तर टाइमपास आहे आपला, फक्त काही काळापुरता. आपल्याला पुढे पण असंख्य वेळा, अनंत वेळा अनेक बायको, अनेक नवरा, अनेक प्रकारचे वित्त प्राप्त होण्याची अपेक्षा आहे आणि म्हणून आपण सुखी आहे. अनंत वेळा पूर्वी आपण हे सगळं भोगून आलोय. अनंत वेळा अनंत नवरा, अनंत बायका, अनंत प्रकारचं वित्त आपण सांभाळत आलोय, म्हणून आपण सुखी आहे. आपल्या लिंगदेहामध्ये हा जो भाव आहे, हा भाव इतका दृढ आहे, इतका पक्का आहे आतमध्ये की तो कोणालाही वरून लक्षात येत नाही. म्हणून नवरा मेला तरी स्त्री मरत नाही, स्त्री मेली तरी नवरा मरू शकत नाही. मरतच नाही, मारणारच नाही. मेला तरी उपयोग नाही काही. पैसा गेला तरी कोणी मरत नाही, पुन्हा पैशाच्या पाठीमागे जाणार आहे. जे काही हा भोगतोय सुख आणि दुःख, या सगळ्याला कारण आहे लिंगदेह. लिंगदेह हा जरी जडात्मक असला पैशासारखा, तरी सुद्धा पैसा जसा नुसता कल्पनेने सुद्धा सुख आणि दुःख देतो, तसा हा जडात्मक असलेला लिंगदेह नुसत्या कल्पनेनेच सुख दुःखाला कारण होतो. नुसती कल्पना आहे, नुसती कल्पना करून सुखी होतो. किती मोठी गंमत आहे की? जडात्मक लिंगदेह कसा आहे, पण कसा आहे? फिरवतो का नाही? हाऊस करवतो का नाही? जड असलेला पैसा, जड असलेलं पेट्रोल, जड असलेली गाडी जशी हौसेला कारण आहे, तसं जड असलेला लिंगात्मक देह, लिंगात्मक शरीर, लिंग शरीर हे आपल्याला हौसेला कारण आहे. हाऊस कोण पूर्ण करील आपली हाऊस? याच प्रयत्नात आहे आपण. हाऊस कोण पूर्ण करील हाच जसा भाव प्रत्येकाला असतो. नसेल आपल्याकडे तरी दुसऱ्याची घेऊ, काय फरक नाही. आपलं नसेल तर दुसऱ्याचं घ्यायचं, ही पण प्रवृत्ती असते ना व्यवहारामध्ये. व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याकडे नसेल तर आपण तात्पुरतं भाड्याने, उधारीवर किंवा प्रेमाखातर अशा वेगळ्या प्रकारे जशी वस्तूंची जुळवाजुळव करून हाऊस करतो, त्याचप्रमाणे लिंगदेहाचं सुद्धा तसंच आहे. आपल्याला जर असं लक्षात आलं की आपल्याला स्वर्गाला जाता येणार नाही लिंगदेहामुळे, तर आपण काहीतरी करून, उधार घेऊन, काहीतरी करून, कुठलं तरी ढापून, इकडून तिकडून काहीतरी करून स्वर्गाला जाण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर नरकाला जातो. कुठेतरी जाणार, काहीतरी भोगणार. कोण म्हटलं असं की लोकांना नरकाची आवड नाहीये, नरकाला जाऊ नये असं वाटतंय? असं कोण आहे जगामध्ये? असं नाहीये काही. स्वर्गाला जावं वाटणारे अशी काही लोक आहेत. म्हणजे लिंग शरीर काही लोकांचं असं आहे की त्यांना स्वर्गाला जावं वाटतं, पण नरकाला जाऊ नये असं वाटणारे लोक नाहीत काय? खूप लोक आहेत, खूप जीव असे आहेत. खूप लोकांचं लिंग शरीर असं आहे की ते विचार करतात आपण नरकालाच जायला पाहिजे. नरकामध्ये सुद्धा भोग आहे. नरकातला भोग उत्कृष्ट भोग असतो. नरकामध्ये सुद्धा भोग असतात. नरकामधले सुद्धा भोग भोगण्यामध्ये बरं वाटतं. लिंगदेहामध्ये तो भाव आहे. हे लिंग शरीर असलं इतकं भयानक असताना, इतकं भयानक जडात्मक शरीर घेऊन आपण अनंत जन्म फिरतोय, याचा भंग होणारच नाहीये. कोण करेल याचा भंग? एवढ्या सोपं थोडीच येते. या लिंगदेहाचा भंग नाही होऊ शकत. त्याचा भंग करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नाहीये, कारण ती हौस आहे म्हणून.
भेबाण सुटलेल्या त्या टवाळ पोराला कोण आवरू शकतं? कोणीच नाही, कोणीच नाही. बापाचं सुद्धा ऐकणार नाही ज्याच्या पैशावर तो उड्या मारतो, है की नाही? काय ऐकतो? बापाला सुद्धा तो शिवे देईन, कारण तो भेबाण आहे. तसं काही जीव बापाला सुद्धा शिवे देतात. बाप आहे का असा प्रश्न करतात पहिली गोष्ट. जगात ईश्वर आहे का? इतके भेबाण आहेत. ज्याच्या सत्तेवर, ज्या ईश्वराच्या, ज्या मायेच्या सत्तेवर जगत चाललंय तेच आहेत का असा प्रश्न करतायत. इतके बेभान आहेत ते. त्यांना सुद्धा फसवायला तयार आहेत ते. जसा फारच उद्धट आणि फारच नालायक निघालेलं कार्ट जे असतं ते जसं आईबापाला कसं फसविल हे आईबापाच्या बापाला कळू शकत नाही, हे तुम्हाला माहित असेल. त्याचप्रमाणे असे उद्धट झालेले जे लिंग देह धारण केलेले जीव आहेत हे मायेला आणि ईश्वराला कसे हुल देतील हे त्यांना सुद्धा कळायचं नाही. इतके चतुर आहेत ते जीव. जीव काही साधी गोष्ट नाही आहे. हे लिंग शरीर घेऊन फिरणारे हे जीव काही साधे नाही आहेत. कोण वाचविल याच्यातून आपल्याला हे काही सांगता येणार नाही. अर्थात तो आत्ता विषय नाहीये. आता विषय लिंगदेह जडात्मक, पण फिरवतो कसा. पैसा जडात्मक, पण फिरवतो कसा. फिरवतो ना का नाही फिरवत? तसाच लिंगदेह जडात्मक, पण फिरवतो. किती किती जन्म फिरलो आपण. आणि का फिरलो याचं कारण एकदम आपल्याला स्पष्ट आहे. याला काही कारण शोधण्याची गरज नाहीये. हाऊस. तुमची हाऊस कधी थांबवणार तुम्ही? कोणावर येते? कोणावर येते हाऊस थांबवायची का नाही थांबवायची? कोणावर आहे? आपल्यावर. आपण ठरवायचे आपली हाऊस संपवायची का चालू ठेवायची. स्वर्गाला जायचंय का नरकाला जायचंय का मृत्यू लोकाला राहायचंय? आता तिन्ही लोकात राहायचं नाहीये. हाऊस संपली नाही का? भवविषयी कान झाडी. कुठं जायचंय आपल्याला आता? स्वर्गलोक, इहलोक, इहलोक परलोक याविषयी जो उदासीन आहे. कसा होईल उदासीन? विवेक. काय लागतं त्याला? विवेक. विवेकातून वैराग्य तयार होतं. इहलोक आणि परलोकातल्या कुठल्याही भोगांविषयी मला इच्छा नाहीये. आलं तर कर्मधर्म संयोगाने जे समोर आहे ते भोगतोय. सुख का दुःख माहित नाही, चांगलं का वाईट माहित नाही, राजमहाल आहे का झोपडी आहे काही घेणं देणं नाही. जे आहे ते भोगतोय कारण तो प्रारब्धाचा भाग आहे म्हणून. ही असते साधूची स्थिती. पण अशी स्थिती येण्यासाठी पहिल्यांदा मूळ भूमिका काय लागते? विवेकाने हे लक्षात घ्यावं लागतं की आपल्याला इहलोक ते परलोक भोगांविषयी काहीही इच्छा नको. हा आंतरिक भाव आहे. मग जे आहे आपल्याला ते भोगू का नको असा प्रश्न एखाद्याला येऊ शकतो. तुझ्या समोर जे आहे ते तू करत राहा. कारण लोकांना आता प्रश्न पडणार ना, मग आता आहे त्याचं काय करावं नाही का? आहे त्याचं करावं काय? काही नाही, चिंतन ऐकत जा फक्त, सगळं बाकीचं आपोआप होईल. नाही की नाही? ढवळ्या शेजारी बांधला पावळा, काय होईल त्याचं? आपोआपच होईल ते. नाही की नाही? एखाद्या शेकोटीच्या शेजारी जर तुम्ही जाऊन बसले तर काय होईल बरं? थंडगार होऊन जाल तुम्ही. काय होईल? आपोआप तापणार. आणि थंड पाण्यात जाऊन बसले तर काय होणार? आपोआप गार होणार. गुण लागतो ना तो त्याचा. तसं साधूच्या संगतीत गेलं तर काय होणार आहे? तुम्हाला जे करायचे ते करा, पण साधू संग करा. काय करायचं ते करा, काही करा, काहीही करा, पण काय करा? साधू संघाला घाबरू नका. लोकांना भीती आहे. जेवढे घाबरणार आहे, आता मला माझं नाव जरी घेतलं तरी बरेचसे लोक घाबरतात. तुमच्या घरचे पण घाबरत असतील मला. तुमच्या घरचे, अजून तुमचे जे काही जवळचे आहेत असे हृदयाला चिकटलेले, हे लोक महाराजांचं नाव जरी घेतलं तरी घाबरत असतील. का बरं घाबरत माहिती तुम्हाला? ते का बरं घाबरतात? कारण राहील नाही तुम्हाला. का बरं घाबरतात? हाऊस बंद पडेल आपली. तुम्ही काय करायचं ते करा, फक्त साधू संग सोडू नका. साधूचा संगती तरणोपाय. साधूच्या संग करा. साधूच्या संघाने काय होईल? आपोआप होईल बाकीचं काम. साधू संघ, संत संघ हे शास्त्रामध्ये कशासाठी सांगितले असावेत? तुम्ही काहीही करा आणि साधू काय करतो याच्याकडे लक्ष देऊ नका, पण साधू संघ करा, मग बरं होईल. नाही का? नाही तर काय होईल? गडबड होईल. कारण दुसरा तुमच्याकडे काही पर्यायच नाही आता.
शास्त्रामध्ये जे सांगून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याकडे पर्याय काय? काही पर्याय नाही, फक्त साधुसंग. काही झालं तरी, काहीही केलं तरी घाबरू नका. महाराज काय म्हणतील, मित्र असं करतोय, मी असं राहतोय, तसं राहतोय, मग महाराज काय म्हणतील? काही नाही, साधुसंग करा. आहे की नाही? महाराजांची दृष्टी जर, महाराज जर खरे असतील, महाराजांमध्ये जर ती क्षमता असेल, तर महाराज तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला सांभाळून घेणार. ठीक आहे? चांगलं वाईट असं काही नसतं महाराजाकडे. चांगल्या वाईटाच्या पलीकडे गेला असेल तर महाराज असतो, पाप पुण्याच्या पलीकडे असेल तर महाराज असतो. पण काही लोक घाबरतात, मग महाराज याला वाईट म्हणतील का चांगलं म्हणतील, पाप म्हणतील का पुण्य म्हणतील, धर्म म्हणतील का अधर्म म्हणतील. ते जर तसं म्हणत असतील ते महाराज आहेत काय? एका महाराजांकडे एक शिष्य गेला आणि तो म्हणे की महाराज मी तुमच्याकडे येण्याच्या लायकीच नाही. म्हटले का? अहो मी फार पापी आहे. ते म्हटले अरे तूच तर खरा लायकीचा आहेस. मग एक जण पुण्यवान आला, महाराजांना म्हणे महाराज मी फार पुण्य केलेलं आहे, मला तुमची गरज नाही. अरे ते म्हटले तूच तर खरा लायकीचं, कारण ज्याचं सुकृत असं ज्याचं पुण्य असतं तोच आमच्याकडे येतो. दोघांना इथे हो म्हणतात. एकाला म्हणतात तुझं सुकृत आहे म्हणून आलास, दुसऱ्याला काय म्हणतात तू खूप पाप केलंस म्हणून तुला आता माझ्याकडे यायची बुद्धी झाली. दोघांना स्वीकार करतात. म्हणून देवाकडे कोण जातो? आम्ही न देखो अवगुणा, पापी पवित्र शहाणा, हे सगळे. म्हणून तुम्ही काय करता याला काही किंमत नाहीये. साधू संग करता का नाही याला किंमत आहे. साधू संग करण्याची एवढी हिंमत नसेल, कारण लिंग देह आहे ना आपल्याकडे, हाऊस आहे ना त्याला, हिंमत नसेल तर शास्त्र संग करा. साधू संग करायला लिंग देह धजावत नाही. लिंग देह म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार यांनी युक्त. हा जर साधू संग करायला धजावत नाही, कारण काही असू द्या, कारण तुम्ही जेवढे लोक साधू संग करायला घाबरता त्याला कारण काय असतं? आपल्या आतमध्ये चालतं ते, आपण कसं महाराजांकडे जावं, आपण महाराजांना कसं विचारावं, महाराज आपल्याला कसं काय म्हणजे सहन करतील, असं वाटतं ना. कारण काही असतात, अनेक कारण असतात, प्रत्येकाची कारणं भिन्न आहेत. इथे बसलेल्या प्रत्येकाची कारणं भिन्न आहेत. मग त्याच्यातून सगळे आपल्या बाजूची कारणं सगळी जरी सुटली तरी मग महाराजांना वेळ असेल का नाही, मग महाराजांचं मन कसं असेल, महाराजांना बरं वाटेल का नाही, हे सगळं खेळ आहे तो, नाही का नाही. आणि नसेल वेळ तर सांगतील मला वेळ नाहीचा नंतर, नाही का. मग आपला जर इगो दुखावला तर, म्हणजे आपला अहम दुखावला तर, असं काय येईल पुढे सांगता येत नाही. पण संघ करता येत नाही, साधू संघ होत नाही, आहे की नाही. साधू संघ सहज होत नाही. ज्याला साधू संघ सहज होत नाही त्यांनी शास्त्र संघ करावा. शास्त्र संघ काही सहज थोडी होणार आहे. शास्त्र संघ सुद्धा सहज होत नाही. बघू आता दुपारी वाचू, नाही तर मग रात्री झोपण्याच्या आधी असं नक्कीच वाचणार ज्ञानेश्वरी. सकाळी दिवसभर जमले नाही, आता फार थकलो, आता उद्या सकाळी नक्की वाचतो, असं म्हणून उद्या सकाळी वाचणार. मग आहे की नाही. उद्या सकाळी उठलं की धावपळ झाली, कोणीतरी अर्जंट फोन आला, काहीतरी काम लागलं, गेला निघून तिकडे, आहे की नाही. असं होतं. म्हणून शास्त्र संघ पण होत. अरे जर साधू संघ होत नाही, शास्त्र संघ होत नाही, नुसती हाऊस करण्यामध्येच जर तू अख्खं आयुष्य घालवलं तर मनुष्य देह वाया गेला. मनुष्य देह वाया घालू नका. शास्त्र संघ आणि साधू संघ यांच्या संगतीने आपल्याला काय होईल, नक्कीच आपला लिंग देहाचा भंग करता येईल. बाकी कुठलाही उपाय आपल्याकडे नाही. ईश्वर हो, ईश्वराकडे जर गेलं तर होईल, पण मायेकडे जाऊ नका. ईश्वराकडे, खऱ्या ईश्वराकडे गेलं पाहिजे. ईश्वर जो आहे, ईश्वराला जर खरं विचारलं तर ईश्वर पण सांगेल, पण तो मायेच्या अधीन असल्यामुळे तो सांगत नाही. ईश्वराचा ईश्वर म्हणजे परमेश्वर जो आहे तो आपल्याला प्राप्त करणे आहे. त्याच्यासाठी आपल्याला लिंगदेह भंग करणे आहे. लिंगदेह भंग आहे तिथपर्यंत धुंदी असते. धुंदी कुठपर्यंत असते माणसाला? जिथपर्यंत खिसा खळखळतो आणि गाडीमध्ये खळखळ होते. गाडीच्या टाकीमध्ये जिथपर्यंत खळखळ आहे तिथपर्यंत गाडी थांबेल काय? थांब म्हटलं तरी नाही थांबत, आहे की नाही. भेबाण झालेल्या पोराची गाडी कुठे थांबते? कुठे थांबते? पेट्रोल संपले की थांबते. वेळ पडले तर ढकलत आणायची का? होय ना, पण त्यावेळेस थांबते. त्याचप्रमाणे आपल्याला हे थांबवावं कधी वाटेल? वाटेल का थांबवावं? नाही वाटणार. जेव्हा हे बंद पडेल तेव्हा सुद्धा आपल्याला हे सोडावं वाटत नाही.
लिंगदेह जो आहे हा लिंगदेह त्याला कारण आहे, हे शरीर कारण नाही त्याला. म्हणून या शरीराचा जो आपल्याला भोग आहे, या शरीराचं जे आपल्याला मजा वाटते, हे शरीराची मजा नसून ती लिंगदेहाची खरी मजा. त्या लिंगदेहाला फरक बरं वाटतं. हाऊस कोणाची आहे? लिंगदेहाची. कोणाला बरं वाटतं असतं सगळं? मनाला. आहे की नाही? मागील वेळेस आपण त्याचा विचार केलेला आहे. मन सगळं कोणाला बरं वाटतं? मनाला. म्हणून त्याच्या वाटेने गेला की तो मनोमार्गे गेला, तो तिथे संपला. या ठिकाणी मनोमार्गे म्हणजे लिंगदेह आहे. खरा त्याचा गर्भित अर्थ काय? लिंगदेह येतो, कारण मन हे उपादान कारण आहे त्याला. म्हणून लिंगदेहाच्या नादी जो लागला त्याचं झालं वाटोळ कुठला आलंय? संसार. संसार ही चांगली गोष्ट आहे का वाईट आहे? साधू संतांनी सांगितलं नव्हतं संसारात राहिलं पाहिजे. संसार संगे परमार्थ जोडे, आहे की नाही? असं साधू संतांनी सांगितलंय. पण आपली भूमिका जी आहे, आपलं जी काही संसार या शब्दाची व्याख्या आहे ती फार संकुचित आहे. एक बायको, 2 पोरं किंवा 1 पोरग, थोडंफार संपत्ती, घरदार, एवढ्याला म्हणतो आपण संसार. हा संसार नसून संसार म्हणजे एवढा मोठा आहे, 14 भुवनांचा प्रपंच, एवढा फिरायचा आहे आपल्याला. एवढ्याने थोडी आपण थकणार आहे, नाही का? थकल्यासारखं जरी आपण दिसलो संध्याकाळी तरी दुसऱ्या दिवशी परत ताजेतवाने होतो का नाही? त्याचप्रमाणे एक जन्म गेल्यानंतर आपण थकणार आहे, मरणार आहे, पण पुन्हा नवा निगृह्णाती नरोपराणी, आहे की नाही? पुन्हा नवीन शरीर, पुन्हा नवीन मजा. कधी किडा मंकोडा, कधी देवादिक, तर कधी माणूस, कधी कुत्रा मांजर, कधी डुक्कर. काय कुठलं शरीर काय घेऊन कसं कसं फिरत आलो आणि कसं कुठे कुठे फिरत जाणार हे कोणालाही कळत नाही. का कळतंय? कुठून आलोय आपण? कळत नाही. कुठे जाणार माहित नो, म्हणजे काही कळत नाही. थांग पत्ताच नाही याचा. कुठून आलो, कुठे जाणार, कोहम कस्थम कुत आयात, माहित नाही. माहितच नाही काही. का फिरलो हेही माहित नाही. कशाने फिरवलं तेही माहित नाही. हे सगळं मी तुम्हाला सांगतोय. कशाने फिरलो? लिंगदेहाने फिरलो. का फिरलो? हौस, आहे की नाही? आणि हौसेला काही मोल असतं काय? काही मोल नसतं हौसेला, आहे की नाही? मग फिरा. थांबायचंय आपल्याला, आणि थांबण्यासाठी पर्याय साधू संघ, शास्त्र संघ. शास्त्र संघ आणि साधू संघ यांच्या संगतीनेच हे कळेल. नुसता साधूच्या संगतीत राहिला, पडोरी राहीन तये ठाई, उगाच संताची पाय, उगाच नुसतं पडून राहील. आणि ते म्हणले जा, तर नाही पण तरी पडून राहील, मग ते लाथा घालतील, आहे की नाही? साधू म्हणेल ते करावं, शास्त्र सांगेल ते करावं. ते म्हणले जा तर जावं, ते म्हणले थांब तर थांबावं. आपण बळच आपलंच नाही पुढं घोडं न्यावं, आहे की नाही? काय करायला पाहिजे? आपल्याला या दोघांच्या संगतीनेच या लिंगदेहाचा भंग करता येईल. बाकी कुठलाही उपाय आपल्याकडे नाही. कारण आपण कितीही स्वप्रयत्नाने करायचं ठरवलं तरी आपल्या हातात ते नाही. आपल्या हातात नाही म्हणजे बेभान असल्यामुळे. आपण तुम्ही बेभान आहात तर शांत व्हा, स्थिर व्हा, मग तुमचं तुम्ही पण करू शकाल. पण ते जरा अवघड आहे का नाही? कारण की माया थोडीच गप्प बसते, ठीक आहे? ती थोडीच गप्प बसणार आहे. ती तुम्हाला काहीतरी निमित्त, काहीतरी पुढे आणणारच आहे. कारण काहीतरी तुमच्या समोर आणून ठेवेल ती. साधूपर्यंत जाणं सोपं नसतं. साधूपर्यंत जाणं सोपं नाही, शास्त्रापर्यंत जाणं सोपं नाही, आणि गेला तरी टिकणं सोपं नाही. म्हणजे स्थूल शरीराने येणं असं नाही सांगत मी. आता काही लोक इथे नाही स्थूल शरीराने, समजा मी साधू आहे असं जरा, तर माझ्यापर्यंत स्थूल देहाने इथे नाहीत. ते कुठं असतील मला माहित नाही, पण ते सदैव माझ्यासोबत राहतात, असे पण असतात, ठीक आहे? म्हणून शरीराचा इथे संबंध नसतो. इथे शरीराचा काही संबंध नाही, मनाचाही तसा काही संबंध नाहीये. तो संबंध असतो जीवाचा. जीव जो आहे तो जीव आपला सदैव शास्त्र आणि सद्गुरूकडे पाहिजे. बाकी स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर कुठेही असो, तुम्ही काहीही करा, स्थूल शरीराने सूक्ष्म शरीराने काहीही करा, कसेही राहा, काय करायचं ते करा, तो तुमचा प्रश्न आहे. पण जीव जो आहे तो कुठे पाहिजे? जीव घेतले आवणे. जीव आपला कुठे पाहिजे? साधू आणि शास्त्रात पाहिजे. साधूमध्ये एकदम देता येत नाही म्हणून शास्त्रात पाहिजे. शास्त्रात जर आपला जीव असेल तर आपोआप पुढे तो साधूकडे जातो. म्हणून एकदम कोणी जर ठरवलं आता आपल्या साधूत जीव गुंतवायचा आहे तर तो काही गुंतत नसतो, आधी शास्त्रात गुंतला पाहिजे. ज्याचा शास्त्रात जीव गुंतत जातो त्याचा आपोआप पुढे साधूकडे जात असतो, एकदम जात नाही तो. एखाद्याने किती ठरवलं तरी जात नाही. पण एखाद्याचा साधूमध्ये जीव जात असेल तर पूर्वजन्मी त्याने काहीतरी केलेलं असतं म्हणून जातो, विनाकारण जात नाही. एखादा अत्यंत पापी, अत्यंत विचित्र असला तरी त्याचा जीव कदाचित साधूत जातो. एखादा म्हणतो अरे हा तर माणूस असा आहे, महाराज याला जवळ का करतायत,
आपल्याला चिंतनात वेगळं सांगतात, हा दिसतो तो वेगळा. आपण इकडं नीटनेटके कपडे घालून नीटनेटकं राहतो आणि हा वेगळाच दिसतो आणि ह्याला महाराज ओळखा करतात. असा प्रश्न होतो ना कधी कधी तयार, आहे की नाही? का नाही होतं तयार. त्याचा काही संबंध नाहीये. तुम्ही कसे असे आहेत का असे आहेत, 180 डिग्री म्हणजे इकडचं टोक आणि इकडचं टोक असे दोघंही साधूला प्रिय असतात. त्यामुळे अत्यंत एकदम विज्ञान बुद्धीने जागणारा आणि अत्यंत एकदम परमार्थ बुद्धीने जागणारा अशा दोघांनाही कवेत घेण्याची ताकद साधूकडे असते. दोघांनाही सांभाळून घेण्याची ताकद असते. आणि ह्याच्यामधले सगळे, त्यामुळे एकदम हायफाय आणि एकदम दरिद्री असे दोघंही, आहे की नाही? पण काही काही लोकांना वाटतं तसं. त्याचा काहीही संबंध नाहीये. म्हणून हे का सांगतोय तुम्हाला मी? कारण ह्या रोजच्या अडचणी आहेत तुमच्या. ह्या सगळ्या काय आहेत? हे सगळ्या अडचणी आहेत. तिथेच आपण कुठल्या तरी इतक्या साध्या साध्या अडचणीत अडकलोय की महाराजांकडे जायचं म्हणजे कसं जायचं, एकदम नीट नेटकं जायचं, असंच काहीतरी घेऊन बसलोय. आणि चुकून अचानक जर महाराज आपल्या घरी आले तर मग सगळं सावळा सवर करण्यामध्येच वेळ जातो. त्याचा काही संबंध नाही हो, नाही का? काही संबंध, काही संबंध नाही. तो तुमचा फक्त मनामध्ये असलेला एक फक्त भ्रम आहे. त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. तुम्ही कसे राहता, काय करता, काय खाता, काय पिता, याचा खरा तसा काही संबंध नाहीये. तो तुमच्याच मनामध्ये निर्माण झालेला एक अडथळा आहे. तो सुद्धा जाणं गरजेचं आहे. तो जर गेला तर आपल्याला साधूकडे जाता येईल, शास्त्राकडे जाता येईल. आधी सांगितल्याप्रमाणे कोणालाही बळच घेऊन जाऊ नका. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. तुमचा प्रश्न आहे कुठल्या दिशेने जायचं. ज्याला कोणाला जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल त्याला नक्कीच काय करावं लागणार आहे? लिंगदेह भंग करावा लागणार. लिंगदेह भंग करायचा असेल तर लिंगदेह कसा हे लक्षात घ्यावं लागेल. तो कसा आहे? तो चिद्रूप असेल तर त्याचा भंग कोणीही करू शकणार नाही. चिद्रूप असलेल्या लिंगदेहाला कधीही भंग करता येणार नाही. मग तो जडात्मक आहे. मग जडात्मक असलेला तो आहे तर त्याचा भंग करता येईल. पण जडात्मक आहे तर तो चिद्रूप वाटतो. का वाटतो? तो का फिरवतो? मग जर जडात्मक आहे तर, मग जडात्मक आहे तर तो फिरवतो. त्याचं कारण म्हणजे जसा पैसा जडात्मक असून जगाला फिरवतोय, सत्ता दिसायला, पद हे नुसतं दिसायला आहे, फक्त जडात्मकच आहे. ते जर अख्ख्या जगाला फिरवतंय तर आपल्याला हा जडात्मक असलेला लिंगदेह फिरवणार का नाही असा प्रश्न निर्माण होतो. आणि त्याचा आपण विचार केलेला आहे की जसा तो पैसा जगाला फिरवतो त्याचप्रमाणे जडात्मक देह प्रत्येक जीवाला अनंत जन्मापासून फिरवतोय. आपण जीव आहोत हे लक्षात घ्या. आपण लिंगदेह नाही. आपण लिंगदेहाच्या द्वारे अनंत जन्म फिरलोय. कमीत कमी इथे तरी या, कमीत कमी या बोधावर या. हे लक्षात घ्या की या शरीरामध्ये असलेला लिंगदेह आपण नाही, तर या शरीरामध्ये असलेला जीव आपण आहोत. आणि हा जीव जो आहे तो लिंगदेहाशी संयुक्त होऊन, या लिंगदेहाशी एकरूप होऊन स्थूल देहाला प्राप्त होतो आणि अनंत जन्म फिरत राहतो. आपण ना स्थूल देह आहोत ना आपण हा लिंगदेह आहोत. पण लिंगदेहाला आपण इतके करकचून एकत्रित चिकटलोय की आपल्याला असं वाटतंय की हा लिंगदेहच मी आहे. आणि म्हणून आपल्याला फिरावं लागलंय. तर हा लिंगदेह आपण नाही, स्थूल देह सुद्धा आपण नाही. लिंगदेहाला आपल्याला थांबवायचंय, संपवायचंय त्याला. आणि त्याचं संपवणं कसं आहे, तो त्याचा बाध कसा होईल, त्याला खरं तर संपवणं, भंग करणं म्हणजे खरं त्याचा बाध करणे. आणि बाध करायचा म्हणजे नाश करायचा आहे का, बाध करायचंय म्हणजे नक्की काय करायचंय हे आपल्याला असं लगेच कळणार नाही. पैसा फिरवायला कारण आहे तर कमी पैसा फिरवायला कारण आहे का जास्त पैसा फिरवायला कारण आहे? कुठला पैसा फिरवायला कारण, कमी का जास्त? दोन्ही कारण आहेत ना. कमी काय असो काय जास्त असो काय. तसंच लिंगदेह हा पापकारक असला म्हणजे फिरायला कारण आहे का पुण्यकारक असला म्हणजे फिरायला कारण आहे? दोन्ही फिरायला कारण आहेत. लिंगदेह तुम्ही इकडं न्या नाही तर तिकडं न्या, असा करा नाही तर तसा करा, दोन्ही फिरवायलाच कारण आहेत. पैसा जसा कमी असला तरी फिरवतो, जास्त असला तरी फिरवतो. मग पैसा जास्त असो किंवा कमी असो, पैशातून आपण जर बाजूला गेलो तरच पैसा फिरवित नाही. असून सुद्धा फिरवित नाही, नसून सुद्धा फिरवित नाही. पैसा असूनही फिरू नये आणि नसूनही फिरू नये. हे पैशाच्या आपण वर आलो. पैसा असताना सुद्धा फिरला नाही आणि पैसा नसतानाही फिरला नाही.
फिरला नाही म्हणजे भ्रम पावला नाही किंवा डळमळाला नाही. दोन्ही अवस्थेमध्ये हे जसं व्यवहारामध्ये, त्याचप्रमाणे लिंग देहामध्ये अधिक पाप अधिक पुण्य काही असो, या दोन्हीमध्ये जर डळमळला नाही तर त्याचा भंग होण्याची शक्यता आहे. नाहीतर तुम्ही जर म्हटले की लिंग देहाला आता पुण्यकारक करतो किंवा पापकारक करतो असं काही समजू लागले तर त्याने काही होणार नाही. म्हणून लागून येते पाप पुण्य अंगाला म्हणजे कोणाला? या लिंग देहाला. अंगाला म्हणजे ह्याला काय लागणार आहे? पाप पुण्य याला लागत नाही. पाप पुण्य हे लिंग देहाला लागतं आणि लिंग देह जो आहे त्या लिंग देहाला लागून येते पाप पुण्य अंगा. मग ह्याला पाप पुण्य लागू द्यायचं नाही म्हणजे काय करायचं? पैसा अंगाला चिटकून घ्यायचा नाही म्हणजे काय करायचं? किती पैसा असला तरी अंगाला चिकटला नाही पाहिजे आणि किती नसला तरी चिकटला नाही पाहिजे. नसलेला आणि असलेला दोन्ही पैसा अंगाला चिटकून घेऊ नका. मला लहानपणापासून व्यवहारामध्ये व्यावहारिक गोष्ट सांगतो, लहानपणापासून आत्तापर्यंत या क्षणापर्यंत पैसा कधीही अंगाला चिकटलेला नाही. पारमार्थिक भाग नाही सांगत, व्यावहारिक भाग सांगतो. माझी आंतरिक आतली स्थिती, जीवाची स्थिती अशी आहे लहानपणापासून आत्तापर्यंत की पैसा हा माझ्या जीवाला कधीच चिकटलेला नाही. कित्येक वेळा अशी परिस्थिती झालेली आहे की मी कंगाल आहे, कित्येक वेळा परिस्थिती अशी आहे की भरपूर पैसे, पण ना त्यावेळेस ना ह्या वेळेस दोन्ही वेळेस जीवाला पैसा चिकटलेला नाही. म्हणजे काय झालं? पैसा, मग पैसा नाही का? आहे का? नाही. आहे नाही याच्या पलीकडे आहे जीवाची स्थिती. ही जशी आहे माझी, आणि ही बोलण्यापुरती नसून मी लहानपणापासून आतापर्यंत स्वतःची त्या जीवाची स्थिती पाहत आलोय, त्याला द्रष्टा आहे मी, नाही का? काही लोक म्हणतात आम्हाला काही नाही पैशाचं, एवढं काही नाही असं म्हणतात ते फक्त, पण तसं नसतं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण म्हणतो की नाही आम्हाला तसं काही वाटत नाही, पण हे फक्त काय असतं, बोलण्यापुरतं असतं. आम्हाला नातेवाईकांचं काही वाटत नाही, काही नाही, ते काय आम्हाला बोध आहे ना, त्यामुळे आम्हाला काही सगळीकडे आम्ही कुठेही गेलो काही होत नाही आम्हाला. नुसतं बोलताय तुम्ही, खरं नाहीये ते. तसं नसावं, माझं सुद्धा आणि तुमचं सुद्धा. तर त्याचप्रमाणे लिंगदेह जो आहे, या लिंगदेहामध्ये पाप आणि पुण्य यांचा जो हिशोब आहे तो कसा असावा? आहे नाही याच्या पलीकडे पाहिजे. आणि ही स्थिती येणं, या स्थितीची परमोच्च स्थिती म्हणजे लिंगदेहाचा भंग होईल. काय लागलं नाही पाहिजे लिंगदेहाला? सुरुवातीला वाटतं, काय वाटतं? पाप लागू नये. नंतर काय वाटतं? पुण्य लागत राहिलं पाहिजे, नाही का? पण हे दोन्ही लागू न देणे हे कसं शक्य आहे? अशक्य आहे तसं विचार केला तर. असं होऊच शकत नाही. साधारण माणसाला जर विचारलं की पैशाशिवाय जगता येईल का, पैसे असल्यावर जगता येईल, काय सांगणार तो? काय सांगणार? पैसे कमी असलेली जगतात आणि जास्त असलेली जगतात, पण जगतात त्याच्याचमुळे. कमी का अधिक ह्याच्यामुळे नाही जगत ते खरे तर, नाही का? जो पैशाच्या वर आला, उदासीन झाला पैशातून, तो जगत नाही का? तोही जगतो. तसं पाप पुण्याच्या उदासीन झाला, तो पाप पुण्यातून वर आला तर तो जगणार नाही का? तो जगताना दिसेल, पण तो पाप पुण्यातीत असतो. म्हणून साधू हा खरं तर पाप पुण्यातीत असतो, पण साधारण मूर्ख माणसं मात्र त्या साधूला हा पापी आहे, हा पुण्यवान आहे असं काहीतरी बळबळतात आणि नको असलेलं जे काही दुःख आहे ते स्वतःच्याच माथी मारून घेतात. साधू असा काही पापवान पुण्यवान नसतो, तर त्याच्या परी असतो. साधू जर खरा असेल तर तो लिंग देहामध्ये पाप पुण्याचा स्पर्श घेत नाही. साधारण माणसं मात्र त्याला पाप पुण्याचा स्पर्श लावतात आणि ते लोक नरकात असतात. तर अशा रीतीने आपली गती होऊ नये यासाठी आपण सर्वांनी हे नक्की लक्षात घ्यावं की आपल्याला लिंग देहाचा भंग करायचा आहे आणि तो भंग करणं म्हणजेच पाप पुण्यातीत होणे. पाप पुण्यातीत झाला म्हणजे जन्म मरणाचा फेरा संपणार आहे. ते होण्यासाठी आपल्याला शास्त्रसंग आणि साधुसंग करायला पाहिजे. हा सगळा विषय जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटेल तेव्हा तुम्ही करायला पाहिजे. दुसऱ्याला सांगणं आपलं काम आहे. माझं काम काय? मी काय करतोय? मी दुसऱ्याला सांगतोय. आता जर एखाद्याने नाही करायचं ठरवलं तर मी काय करावं? रडत बसावं, अरे नाही करत आहे, नाही करत. आणि एखादा खूप चांगला करायला लागलं तर मग आनंद व्यक्त, अरे काय मस्त करतोय परमार्थ, वा असं म्हणावं? काही नाही, माझं काम फक्त सांगणे आहे, नाही का? तसं राहा. म्हणून आपला पण सांगायचं काम करायचं, बोलायचं काम आपण करायचंय. न करणे हा त्यांचा विषय असतो, आपला नाही. व्यवहारात सुद्धा असंच आहे. व्यवहारात सुद्धा तुम्ही जर असं राहाल तर व्यवहारात शांत आणि स्थिर व्हाल.
आणि परमार्थातही असं राहिलं तर परमार्थातही शांत स्थिर व्हाल. असं झालं म्हणजे लिंगदेहाचा भंग व्हायला मदत होईल. आपणा सर्वांना लिंगदेह हा जडात्मक आहे हे नक्की लक्षात यावं. पण जडात्मक असला तरी तो अनंत जन्माला फिरवायला कारण झालाय हेही लक्षात यावं, नाही का. नुसतं त्याने आपल्याला अनंत जन्मात फिरवलंय म्हणजे नक्की काय केलंय याचा आपल्याला अभ्यास पुढच्या चरणामध्ये नक्कीच करायचा आहे. सारांश रूपाने किंवा थोडक्यात पुढच्या चरणातला अभ्यास बऱ्याच वेळेमध्ये येऊन गेला असेलही, परंतु त्याचा सविस्तर आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये अवस्थात्रय आणि जायते आणि म्रियते म्हणजे जन्म मरण आणि अवस्थात्रय या गोष्टींचा आपल्याला पुढच्या चरणामध्ये अभ्यास करायचा आहे. पुढे आपण पुन्हा एकदा हा लिंगात्मक जीवात्मा किंवा जीव जो लिंग शरीर धारण करून फिरतो तो जडात्मक असलेलं लिंग शरीर घेऊन कसा या अवस्थेंना प्राप्त होतो, कसा या जन्म मरणाला प्राप्त होतो याचाच विचार पुन्हा एकदा आपण सूक्ष्मपणे करणार आहोत. हा विचार आपला दृढ होण्यासाठी आपणा सर्वांना अशा साधू संतांची नक्की कृपा प्राप्त हो. या साधू संतांच्या कृपेनेच निर्माण झालेले हे चिंतन त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की